तर आज होते शिंगणापूर जत्रा. आपलं शर्ट बिर्ट छापलेलं. मग काय आपण सकाळ सकाळ लवकर उठलेलो. आज जायचं होतं म्हणलं आपण लवकर उठतो. मग शर्ट बिर्ट टाकलं आणि म्हणलं जेवून घ्यावं. पुढं कसं होतंय कसं नाही काय माहिती म्हणलं. मग डायरेक्ट गेलो जेवायला गेलो. मस्तपैकी काकीनं तुपात चपात्या केलत्या. मग चपात्या हाणल्या 2 मस्तपैकी आणि मग बुटबीट घालून निघालो. मग जाता जाता एकदम असं जाताना शूट घेतला आणि मग आपल्याला जाता जाता कावड दिसली. मग कावडीपाशी होता आपलं योग्य नाना. मग योग्य नाना बरं असा व्हिडिओ काढला आणि निघालो. पुढं गेल्यावर मग आपल्याला आपली टोळी गावली. टोळी बरं जरा व्हायचं पुढं जाऊन मेकअप गडी करत होतं. मग तिथं व्हायचं थांबलो आणि मग डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये बसलो. ट्रॅक्टरमध्ये बघा कशी आपली कावड जाते. ही कावडीची मजा फक्त आपल्याला गावाकडेच भेटते बरं का. आणि ही कावडीची मजा घ्यायला आपल्याला लय लांबनं लोक येते ती. आणि ही कावडीची मजा घ्यायला आपल्याला खरं तर गावाकडे जन्म घ्यावा लागतो. आणि हा मला वाटते स्वर्गात सुद्धा असा सोहळा नसेल असा 16 शिखर शिंगणापूरच्या मोहीम गाठत असतो. इतका अत्यंत भारी सोहळा असतो ना. तुम्ही जीवनात एकदा सुद्धा आला नाही कावडीला म्हणल्यावर तुम्ही काय केलं जीवनात तुमचा जगून काय फायदा नाही. तर इथं बघा आपण डायरेक्ट कोथळ्यात गेलो मग डायरेक्ट कावड्या बिवड्या नाचावल्या. बघा कसं नियोजन असते इथं. मग तिथनं आपण कावड्या नाचवून असं जातो डायरेक्ट मुंगी घाटात. मग मुंगी घाटात जाताना आपण तिथं जेवण असतं आपलं. मग तिथं गाड्याचं काय अंग दुखायला लागलेलं. मग तिथं गाडीत तिथं चालू झालं डायरेक्ट माशाच करायला. माणसं कोणचं काय बघत नव्हतं. खरं तर ह्यात लाजलंच नाही पाहिजे कारण की ह्यात इतकं कष्ट आहे ना. लय बेकार कष्ट आहे ते तुम्हाला नाही कळणार. एकदा त्यासाठी घाटात यावंच लागतं. इथनं मग गाडी म्हणलं आपला पण व्हिडिओ घे की मला पण घे. मग त्यात मग काय घेतलं गाड्यांना. आर्यन भैया आता आपण जाणार आहे डायरेक्ट वर. डायरेक्ट वर नाही हे गमजा जाय पण आपण घेतलाय. बाय बाय. आता डायरेक्ट घाटातला लॉक बघा तुम्ही. आपण बसलोय असं गडी कटाळ्याला इथं असं घालतंय. नाही बेकार सोपं नाही आता असं चांगल्या बोले. आपल्या गावातले माझे सरपंच. तिथनं मग आपण आरती करायची असते. मग तिथनं आरती केली की मग त्यानंतर मग तिथं आपली पंगत असते. मग पंक्तीत जेवायचं मग डायरेक्ट आपण घाटाच्या दिशेने निघतो. मग काय आरती झाल्यानंतर आपण बसलो पंक्तीत जेवायला. मग काय जेवायला बसल्यावर नेत्याने बागाचा जिलबी दाखवतो या. आणि सचिन आपल्याला वाढत. मग काय वाढून झाल्या सचिन पण बसला जेवायला. जेवण झाल्यानंतर मग आपण मस्तपैकी असा धिंगाणा केला आणि मग आपण निघालो डायरेक्ट कावडीच्या हांड्यांमध्ये पाणी भरायला. मग काय आलो पाण्याच्या टाकीपाशी आपल्या कावडीत पाणी भरायला. मग काय पाणी बिणी भरून मग गडी एकदम जोश मध्ये होतं. गडी असलं बेकार धिंगाणा गाड्याने चालू केला. तिथं सुद्धा लय बेकार धिंगाणा चालू केला. बघा आता कसा धिंगाणा करते ते. मग काय तिथं नाचून झाल्यावर गेलो खालच्या मंदिरापाशी. तिथं मग आपल्या कावडीला बांधला हार. मग हार बांधल्यावर गडी इथं सुद्धा धिंगाणा केला पोरांनी इथं सुद्धा. आपल्या ह्या गाड्याला कावडी नाचवायचा लय इतका बेकार नादा नाही. लय बेकार नादा. ह्या गाड्याचं कांद्याचं कातडं गेलं तरी चालेल पण ह्या गाड्याला कावडी नाचवलेच पाहिजे. ह्या गाड्याचं असं नियोजन असतं. जाईल तिथं गडी कावड खालनं घेतो ती डायरेक्ट वरपर्यंत सोडत नाही. कावड गडी डायरेक्ट मंदिरापर्यंत असतो. मग काय तिथं पण त्या पण मंदिरापाशी आपली आरती असते. मग आरती करतो आपण डायरेक्ट घाटात.
मग काय घाटात जाता जाता आपल्या रील स्टारला दिसले डायरेक्ट कलिंगड तिथं पाण्याखाली होती. मग काय गाड्यानं काढली कलिंगड डायरेक्ट आला असा डायरेक्ट आम्हाला एक दिलं डायरेक्ट गडी येऊन डायरेक्ट फोडायला लागला कलिंगड आणि फोडलं तर बघा कशावर डायरेक्ट खांबाव. सोपं नाही काय कलिंगड खाऊन आपण आपली कावड दाबली कडला आणि तिथं थांबलो गड्यांची वाट बघत. गडी आपल्याला मागे थांबलेलं. मग काय गडी आलं मग आम्ही कावडीला दोरे बांधलं आणि मग दोर बांधून आपण निघणारच होतो. मग बघा पुढं कसं कसं नियोजन असतं घाटातला थरा. हा आहे आपला पहिला टप्पा. पहिल्या टप्प्यात बघा एकदम अशी दाबात एकदम अशी स्लोली अशी कावड जाते बरं का. पण सगळ्यात अवघड असा चौथा टप्पा आहे. ह्या घाटात आपल्याला 3 ते 4 टप्पे बघायला मिळतात आणि हा आपला दुसरा टप्पा आहे. ह्या टप्प्यात सुद्धा लय बेकार विषय आहेत. सगळ्यात बेकार विषय तुम्हाला शेवट बघायला भेटेल. त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत बघावंच लागेल काय विषय नेमकं. मुंगी घाटात येणं म्हणजे सुखाचं नाही बरं का. मुंगी घाटात काय उगं म्हणून त्याला मुंगी घाट म्हणत नाहीत. कारण की मुंगीगत माणसं असतात मुंगी घाटात. गडी थोडी विश्रांती घेतात की लगेच साखळी लावून मग डबल आहे असं डबल नियोजन चालू करतात सगळं. मग काय असं इतक्यात तावत असतात ना गड्यांना मागचा पुढचा काय विचार करत नाही. तर मग हाय असं जर वाटते गडी बसलेलं विश्रांतीला एकदम निवांत असं. मग काय गाड्यांना एकदमच काय हुकी आली मधनच गडी उठला असं डायरेक्ट घाट चढायला चालू केला. गाड्यांना म्हणलं होतो मी पुढं म्हणजे आपल्याला पुढचं म्हणलं व्हिडिओ गावत्याला आपली कावडवर आल्या. मग काय गेलो रोहित आणि मी आपण पुढं. रोहित काय पहिल्या बारीला चालता त्यामुळे त्याला रस्ता माहित नव्हता. त्याला रस्ता धावला मग कडचा एकदम चौथ्या टप्प्यापासून आहे कडचा डायरेक्ट वर निघतो रस्ता. मग काय तिथं आम्ही डायरेक्ट वर पोचल्या असं एकदम जंगी नियोजन केलं. वर आल्या पाणी बिनी पिलं आणि मग तिथनं धारेश्वर कावडीचं दर्शन घेतलं आणि तेवढ्यात धारेश्वरची कावड आपला असला खतरनाक व्हिडिओ गावला आपल्याला 1 नंबरवाला व्हिडिओ गावला. तर भावांना इथं पण आपण गाणं टाकलं असतं पण विषय काय झाला इथं कॉपीराईट पडेल त्यामुळे आपण काय गाणं इथं टाकू शकत नाही. तर असंच तुम्हाला जर गाणं वगैरे बघायचं असेल अख्खा व्हिडिओ तर तुम्ही माझ्या इंस्टाच्या पेजला जाऊन बघू शकता. एकदाची चढली वर चढल्याच मग गड्यांचा इतका बेकार आनंद होतो ना गड्यांना. म्हणजे ज्यांची कावड असते त्यांनाच कळतं बरं का ते इतका बेकार आनंद होतो ती शब्द सांगू शकत नाही असा आनंद असतो. मग काय तिथनं आपण डायरेक्ट मंदिरात जाऊन पाणी घालतो. झाला भावांना आपला पहिला युट्यूब वरचा व्लॉग इतका मोठा. पहिल्यांदाच आपण एवढा मोठा व्लॉग शूट केला. मग लाईक शेअर फॉलो तर बनतोच.